आता आपण 5वं युनिट बघणार आहे बेसिक केमिस्ट्रीमधलं, म्हणजे त्यातलं दुसरं युनिट आहे आणि बेसिक सायन्समधलं आपलं हे 5वं युनिट आहे. त्याचं नाव आहे मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रो केमिस्ट्री. हे किती मार्काला युनिट आहे हो? 12 मार्काला तुम्हाला हा चॅप्टर आहे. आता यामध्ये आपण काय काय बघणार आहे बघा. करोजन बघणार आहे, त्याचे टाईप्स बघणार आहे. ड्राय करोजन, वेट करोजन, ऑक्सिडेशन करोजन. म्हणजेच काय? ऑक्सिडेशन करोजन म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक करोजन ड्यू टू ऑक्सिजन गॅस. म्हणजे ऑक्सिजन गॅसमुळं वातावरणाचे करोजनलाच तुम्ही गंज चढणे असं म्हणता मराठीत. त्याचं मेकॅनिझम म्हणजे हे कसं होतं, गंज कसा चढतो. टाईप्स ऑफ ऑक्साईड फिल्म. ऑक्साईड फिल्मच्या वेगळे प्रकार बघणार आहे. वेट करोजन हा पण एक प्रकार आहे करोजनचा. वेट करोजनचं मेकॅनिझम, हायड्रोजन इव्हॉल्युशन इन ॲसिडिक मिडियम. हायड्रोजन इव्हॉल्युशन म्हणजे हायड्रोजन काय होतो, इव्हॉल्व होतो, बाहेर पडतो. कशामधून? ॲसिडिक मिडियममधून. ते बघणार आहे. परत कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन, त्यामध्ये काय बघणार आहे? ऑक्सिडेशन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम इन न्यूट्रल ऑर अल्कलाईन मिडियम. म्हणजे न्यूट्रल आणि अल्कलाईन मिडियममध्ये ऑक्सिजनचं कसं ॲब्सॉर्प्शन होतं ते बघणार आहे. परत पेटिंग करोजन, वॉटरलाईन करोजन, सर्विक्स करोजन. आता बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन कंट्रोल. म्हणजे करोजन कंट्रोलवर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे फॅक्टर बघणार आहे. त्यातला पहिला फॅक्टर बघा, मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट. परत यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग, कोटिंग ऑफ लेस ॲक्टिव्ह मेटल लाईक टीन. म्हणजे त्या मेटलला, ज्या मेटलवर गंज चढतो त्यालाच काय करायचं? कोटिंग करायचं. म्हणजे त्या मेटलला एका दुसऱ्या मेटलनं काय करायचं? एक लेअर तयार करायचा दुसऱ्या मेटलचा त्यावर. मग बघा, कोटिंग कशा कशात आहे? कोटिंग ऑफ लेस ॲक्टिव्ह मेटल लाईक टीन, कोटिंग ऑफ मोर ॲक्टिव्ह मेटल लाईक झिंक. टीन असेल, टीन मेटलचं कोटिंग केलं तर तिला टिनिंग म्हणायचं. झिंक मेटलचं कोटिंग केलं तर गॅल्वनायझिंग म्हणायचं. ॲनोडिक आणि कॅथोडिक प्रोटेक्शन. चॉईस ऑफ मटेरियल युझिंग प्युअर मेटल अँड युझिंग मेटल अलॉयज. बघा, आता आपण युनिट 5वं बघणार आहे. बेसिक सायन्समधलं हे युनिट 5वं आहे. हे 14 मार्काला युनिट आहे तुम्हाला. बघा, युनिटचं नाव काय आहे बघा, मेटल करोजन, इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रो केमिस्ट्री. हे बेसिक केमिस्ट्री या बुकमधला कोणता चॅप्टर आहे? हा दुसरा चॅप्टर आहे. आता बघा, आपण या टॉपिकमध्ये काय काय बघणार आहे तर करोजन, त्याचे टाईप्स, परत वेट करोजन, ऑक्सिडेशन करोजन, परत कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन, परत फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन कंट्रोल. हे सगळे पॉईंट आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. बघा, आता इलेक्ट्रोलाइट बघणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचे टाईप बघणार आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेल बघणार आहे. कॅथोड आणि ॲनोड बघणार आहे. परत इलेक्ट्रॉड पोटेन्शियल बघणार आहे. परत फॅरेडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ जो तुम्हाला आहे, प्रायमरी सेल, सेकंडरी सेल, इलेक्ट्रोलिसिस त्याचं मेकॅनिझम, इलेक्ट्रोप्लेटिंग, इलेक्ट्रो रिफायनिंग. हे कुणाचं बघणार आहे? कॉपर या मेटलचा बघणार आहे. आता आपण हा टॉपिक बघूया. बघा, डेफिनेशन काय आहे करोजनची? करोजन इज डिफाईन ॲज द स्पॉन्टॅनियस डिस्ट्रक्शन ऑफ मेटल अँड अलॉयज. मेटल म्हणजे काय तर धातू. अलॉयज म्हणजे काय? तो मेटलपासूनच काय झालेला असतो? तयार झालेला असतो. मेटल्स अँड अलॉयज. मग ह्यांचं काय होतं? स्पॉन्टॅनियस डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे काय होतं? विघटन व्हायला चालू होतं. कशामुळं? ड्यू टू देअर केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल और बायोकेमिकल इंटरॅक्शन विथ द सराउंडिंग. म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी त्याचं कसं होतं? केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल आणि बायोकेमिकल इंटरॅक्शन होते. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं? एक प्रकारचं इंटरॅक्शन होतं, एक प्रकारचे रिॲक्शन होते. बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेताना, समजा पाऊस असेल, थंडी असेल, ऊन असेल, तर त्या मेटलची बाहेरच्या वातावरणाबरोबर असताना काय होणार? वेगवेगळ्या रिॲक्शन होणार. त्या रिॲक्शनलाच काय म्हटले तर करोजन म्हटले. मग थर्मोडायनॅमिकली करोजन इज अ रिव्हर्स प्रोसेस. थर्मोडायनॅमिकली करोजन इज द रिव्हर्स प्रोसेस. म्हणजे करोजन कशी आहे? रिव्हर्स प्रोसेस आहे. ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ओव्हर्स. म्हणजे ओव्हर्समधून काय करायचं? मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं. मेटल कॅन बी कन्सिडर्ड ॲज द एक्सायटेड स्टेट ऑफ देअर ओव्हर्स. मेटलला काय म्हणून कन्सिडर केलं जातं तर ओव्हर्सचं एक्सायटेड स्टेट म्हणून मेटलला समजलं जातं. दस मेटल रिलीज देअर एनर्जी बाय अंडरगोईंग करोजन. मग मेटल काय करतात? ज्यावेळी त्यांचं करोजन व्हायला चालू होतं त्यावेळी ते काय करतात? त्यांची एनर्जी रिलीज करतात. दिस कॅन बी एक्सप्लेन थ्रू द फॉलोइंग फिगर. आता ही फिगर बघा, ह्यामध्ये ही ग्राउंड स्टेट आहे ओर आणि ही
एक्सायटेड स्टेट म्हणजे फ्रेश मेटल. बघा ओव्हर असतोय पहिला, ओव्हरचं काय केलं यांनी, मेटॅलर्जिकल प्रोसेस आणि एनर्जी इनपुट घालून एक स्टील पाईप तयार केला. स्टील पाईपचं काय झाले, परत करोजन झाले, एनर्जी आउटपुट इनपुट. या ओव्हरला काय केलंय तुम्ही, ओव्हरचं कन्व्हर्जन स्टील पाईपमध्ये करून इनपुट केलं. परत स्टील पाईपचं काय झालं, करोजन, एनर्जी आउटपुट. ज्यावेळी करोजन होते त्यावेळी आपण इथं काय म्हटले, मेटल काय करतोय, त्याची एनर्जी रिलीज करतोय. बघा इथं आपण बघितलं बाय अंडरगोईंग करोजन. मग ह्यानं पण काय केलं, एनर्जी आउटपुट म्हणजे एनर्जी रिलीज केला करोजन होताना. मग आणि काय तयार झाले, करोजन झाल्यानंतर प्रोडक्ट्स ऑफ करोजन, ऑक्साईड अँड सल्फाईड. म्हणजे करोजन झाल्यानंतर त्याच्याकडे 2 प्रोडक्ट्स तयार झालेत, एक ऑक्साईड आणि एक सल्फाईड. आणि तेही हाय प्रेशर अँड टेम्परेचरला. म्हणजे हे प्रोडक्ट कधी तयार झाल्यात, हाय प्रेशर आणि टेम्परेचरला. बघा ही लाईफ सायकल आहे मेटलची. आता करोजन ही काय आहे, करोजन इज अन अनवॉन्टेड डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल. इट रिड्युसेस द working of life of metallic structure and machine. Corrosion results in the increased cost of industrial process as frequent repairs and replacement of the corroded materials and equipment are needed. म्हणजे करोजन ही काय, एक अनवॉन्टेड डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला नको असलेली आणि मेटलला खराब करणारी ही काय एक प्रोसेस आहे, जी मेटलच्या काय होते, सरफेसवर होते. म्हणजे मेटलच्या पृष्ठभागावरच ही काय होते, ही प्रोसेस होते. इट रिड्युसेस द वर्किंग लाईफ ऑफ अ मेटॅलिक स्ट्रक्चर अँड मशीन्स. ते मेटॅलिक स्ट्रक्चर आणि मशीनचं काय करतं, वर्किंग लाईफ काय करतं, कमी करतं. करोजन रिझल्ट्स इन द इन्क्रीज्ड कॉस्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रोसेस. करोजन काय होतात, इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये जर हे करोजन झालं, समजा एखादी इंडस्ट्री आणि त्यामध्ये त्या इंडस्ट्रीचा कोणता तर पार्ट आहे, जो मशीन तयार करण्यासाठी वगैरे यूज केला जातो, जर तो करोड झाला तर त्यामुळं काय होतं, ती मशीन रिपेअर करायला कंपनीला काय होतं, जास्तीत जास्त खर्च येतो. म्हणजे त्याची कॉस्ट पण काय असते, जास्त असते. ॲज फ्रिक्वेंट रिपेअर्स आणि रिप्लेसमेंट ऑफ करोडेड मटेरियल्स. म्हणजे ते जे मटेरियल आहे ज्याचं करोजन झालं आहे त्यांना काय करायला लागतं, रिप्लेस करायला लागतं. अँड इक्विपमेंट निडेड. म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या करोड होतात त्यांना रिप्लेसच करायला लागतं. मग व्हेरियस टाईप्स ऑफ मेटल अँड देअर अलॉयज आर फ्रिक्वेंटली युज्ड. मग वेगवेगळ्या प्रकारचे मेटल आणि त्यांचे अलॉय काय म्हणून वापरले जातात, मशीन्समध्ये वापरले जातात, इक्विपमेंटमध्ये वापरले जातात, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वापरलं जातं. The metallic or alloy structure deteriorates slowly by the action of moisture, atmospheric gases and chemicals. The metallic or alloy structure deteriorates slowly. मेटॅलिक आणि अलॉय स्ट्रक्चर काय होतात, स्लोली डिटोरिएट होतात बाय द ॲक्शन ऑफ मॉइश्चर, ॲटमॉस्फेरिक गॅस अँड केमिकल्स. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, ते खराब व्हायला चालू होतात, तुमचा मेटॅलिक लेयर म्हणा. आता याचं एक्झाम्पल बघा, रस्टिंग ऑफ आयर्न. रस्टिंग म्हणजे काय, एक प्रकारचा गंजच. आयर्न बघा, इट इज अ, आयर्न म्हणजे लोखंडाचं काय करणार, रस्टिंग. बघा, इट इज अ लेयर ऑफ रेडिश ब्राऊन स्केल. ज्यावेळी लोखंडावर गंज चढतो त्यावर त्याला काय येतो बघा, एक लेयर येतो, तो कसा असतो, रेडिश ब्राऊन असतो. म्हणजे एक प्रकारची पावडर. म्हणजे गंज झाल्यानंतर त्याची कशी पावडर पडते त्याला काय म्हणायचं, रस्टिंग म्हणायचं. बघा, इट इज अ लेयर ऑफ रेडिश ब्राऊन स्केल अँड पावडर ऑफ ऑक्साईड फॉर्म्ड. कुणाची कुठलं ऑक्साईड तयार होते बघा, Fe3O4. मग ह्याची काय तयार होते, त्यावर पावडर तयार होते. हा आयर्न मेटल तर असेल तर आयर्न मेटलच्या सरफेसवर काय होणार, गंज चढल्यानंतर एक लेअर तयार होणार. तो कसा लेअर असणार आहे, तर रेडिश ब्राऊन लेअर असणार आहे. आणि तो कसा, पावडर फॉर्ममध्ये असणार आहे. मग पावडर फॉर्ममध्ये आहे म्हणजेच त्याचं आयर्नचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, Fe3O4 मध्ये झाले. Fe3O4 मध्ये झाल्यानंतर म्हणजेच काय झाले, आयर्नचं ऑक्सिडेशन झाले. आणि ही रिॲक्शन काय होते, आयर्नच्या मेटलवर होते. म्हणजेच काय, थोडक्यात आयर्नचं रस्टिंग झाले, तो काय त्यावर काय झालाय, गंज चढलाय. आता बघा, ग्रीनिश फिल्म ऑन कॉपर ऑब्जेक्ट. आता कॉपर ऑब्जेक्टवर काय तयार होते, ग्रीनिश फिल्म म्हणजे एक हिरवा लेअर तयार होतो बघा. इट इज द फॉर्मेशन ऑफ बेसिक कॉपर कार्बोनेट. कॉपर कार्बोनेट बघा, CuCO3 ड्यू टू द रिॲक्शन ऑफ कॉपर मेटल विथ एअर, CuOH ट्वाईस बघा, विथ एअर दॅट कंटेन्स मॉइश्चर अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कॉपर कार्बोनेटची रिॲक्शन कशाबरोबर होते, वातावरणातल्या मॉइश्चर आणि CO2 बरोबर होते. त्यामुळे काय तयार होतं, कॉपर ऑब्जेक्टवर एक ग्रीनिश फिल्म तयार होते. आता ग्रेइश लेअर ऑन सिल्वर. सिमिलरली सिल्वरवर म्हणजे चांदीवर पण काय होतं, एक ग्रेइश लेअर तयार होतो. सिल्वर रिॲक्ट स्लोली विथ ऑक्सिजन इन मॉइस्ट कंडिशन.
सिल्वर जो आहे तो ऑक्सिजन बरोबर स्लोली रिॲक्ट होतो विथ इन मॉइस्ट कंडिशन. मॉइस्ट म्हणजे काय, तर ओलावा. म्हणजे वेट कंडिशनमध्ये काय होतो, तो भिजलेल्या किंवा ओलसर कंडिशनमध्ये तो काय होतो, स्लोली रिॲक्ट होतो ऑक्सिजन बरोबर सिल्वर, अँड फॉर्म्स अन अनस्टेबल लेअर ऑफ Ag2. सिल्वर ऑक्साईडचा काय तयार होतो, एक अनस्टेबल लेअर तयार होतो. अनस्टेबल म्हणजे काय, तो जास्त वेळ राहत नाही, तेवढा काही क्षणापुरता राहतो, मग त्याला म्हणायचं अनस्टेबल. द लेअर ॲपियर्स टू बी अ ग्रेइश. मग हा लेअर दिसताना कसा दिसतो, तर ग्रेइश दिसतो. आता कॉन्सिक्वेन्स ऑफ करोजन बघा. करोजन ऑफ मेटल रिझल्ट इन बोथ इकॉनॉमिक अँड सोशल लॉस. जर मेटलचं करोजन झालं तर इकॉनॉमिक आणि सोशल लॉस दोन्ही होतात. मग सम ऑफ द नोटेड कॉन्सिक्वेन्स ऑफ करोजन आर ॲज फॉलोज. आता बघा, प्रोडक्ट ऑफ करोजन समटाईम्स डिपॉझिट ओव्हर द मशिनरी. करोजनचे प्रोडक्ट काय होतात, मशिनरीवर डिपॉझिट होतात. विच रिड्युसेस द इफिशियन्सी ऑफ मशीन. आता मशीन जर नॉर्मली एक काम 5 मिनिटात करत असेल, तर तुमचा करोड मेटल जर त्या मशीनमध्ये असेल आणि त्याचा गंज वगैरे त्या मशीनमध्ये पडला, तर ते काय होणार, मशीनची इफिशियन्सी काय होणार, कमी होणार. जे मशीन 5 मिनिटात काम करायला लागते ते काय होणार, उशिरा काम करायला लागणार. विच रिड्युसेस द इफिशियन्सी ऑफ मशीन और इवन कॉजेस फेल्युअर. किंवा ती मशीन काय होऊ शकते, बंदही पडू शकते. बघा, प्रोडक्ट ऑफ करोजन मे कॉन्टॅमिनेट द फायनल प्रोडक्ट पर्टिक्युलरली इन केमिकल अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री. करोजनचे प्रोडक्ट हे कशानं कॉन्टॅमिनेट केलेले असतात, हे फायनल प्रोडक्ट असतात, जे केमिकल आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघा, फ्रिक्वेंट रिप्लेसमेंट अँड रिपेअर्स ऑफ करोडेड इक्विपमेंट. म्हणजे करोडेड इक्विपमेंट म्हणजे गंज चढलेल्या मेटलची किंवा इक्विपमेंटची तुम्ही जर रिप्लेसमेंट केली किंवा रिपेअर केलं, तर त्यामुळे काय होतं, इन्क्रीज द कॉस्ट ऑफ मशीन ऑपरेशन्स. म्हणजे वेगवेगळ्या मशीन्समध्ये जे जे तुम्हाला मेटल पार्ट्स लागत असतील, इक्विपमेंट लागत असतील, ते जर तुम्ही गंज चढल्यावर सारखे सारखे बदलले, तर काय होणार, तुम्हाला मशीनसाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार, जास्त पैसे जाणार. किंवा रिपेअरी केली तरी तुमचं काय होणार, मशीन ऑपरेशन करताना कॉस्ट काय होणार, वाढणार. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सच ॲज. मग ह्यासाठी हे असं होऊ नये, तर त्यासाठी काय करायचं, तर काळजी घ्यायची. त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. त्यासाठी काय काय करायला लागते बघा. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सच ॲज मेटॅलिक कोटिंग. तुमचा जो मशीन आहे त्यात जे मेटल आहे, त्या मेटलवरच काय करायचं, एक मेटॅलिक कोटिंग करायचं. और ऑर्गॅनिक कोटिंग. मेटॅलिक कोटिंग किंवा ऑर्गॅनिक कोटिंग करायचं. कोटिंग म्हणजे काय, तर तो पूर्ण मेटलचा जो सरफेस आहे तो पूर्णपणे त्यावर काय करायचा, दुसऱ्या मेटलचा लेअर तयार करायचा किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिक मेटलचा काय करायचा, लेअर तयार करायचा. म्हणजे आतला मेटल काय झाला नाही पाहिजे, ॲटमॉस्फिअरशी त्याचा कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे, तो डिस्पोज नाही झाला पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सच ॲज मेटॅलिक कोटिंग और ऑर्गॅनिक कोटिंग आर नीडेड विच ऑल्सो इन्क्रीज द कॉस्ट. समटाइम्स प्रोडक्ट ऑफ द करोजन मे बी टॉक्सिक अँड हार्मफुल फॉर ह्युमन लेंथ. कधी कधी काय होतं, करोजनचे जे प्रोडक्ट असतात ते पण कसे असतात, टॉक्सिक असतात आणि हार्मफुल असतात ह्युमन हेल्थसाठी. आता बघा, टाईप्स ऑफ करोजन बघूया आपण. करोजनचे किती टाईप आहेत, 2 टाईप आहेत. ड्राय करोजन, वेट करोजन. ड्राय करोजनलाच काय म्हणतात बघा, केमिकल करोजन म्हणतात, आणि वेट करोजनलाच काय म्हणतात, इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणतात. कळालं, ड्राय म्हणजेच काय, केमिकल, आणि वेट म्हणजेच काय, इलेक्ट्रोकेमिकल. आता ड्राय करोजन म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आता बघा, लास्ट ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं, करोजन आणि त्याचे टाईप्स बघितलेले. आता टाईप्स ऑफ करोजन बघा, 2 करोजनचे टाईप आहेत, ड्राय करोजन आणि वेट करोजन. ड्राय करोजनलाच काय म्हणतात, तर केमिकल करोजन. वेट करोजनलाच काय म्हणतात, तर इलेक्ट्रोकेमिकल करोजन. आता त्यातलं ड्राय करोजन म्हणजे काय, म्हणजेच केमिकल करोजन म्हणजेच काय, त्याला अजून एक नाव आहे, काय, ॲटमॉस्फेरिक करोजन. म्हणजे वातावरणात जे होतंय करोजनची प्रोसेस, त्याला काय म्हटलं, ॲटमॉस्फेरिक करोजन. बघा, ड्राय करोजन और केमिकल करोजन इज डिफाईन ॲज, ह्याची डेफिनेशन बघा, ॲज द डायरेक्ट केमिकल अटॅक ऑन द मेटल बाय द ॲटमॉस्फेरिक गॅसेस प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. डायरेक्ट केमिकल अटॅक ऑन द मेटल म्हणजे मेटलवर काय होतो, डायरेक्ट काय होतो, केमिकल अटॅक होतो. बाय द, कुणाकडून होतो, बाय द ॲटमॉस्फेरिक गॅसेस प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या पर्यावरणात जे सभोवताली आपले जे ॲटमॉस्फेरिक गॅसेस आहेत, जसं कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे जे गॅसेस प्रेझेंट असतात, त्या गॅसेसकडून काय होतो, मेटलच्या सरफेसवर काय होतो, डायरेक्ट केमिकल अटॅक होतो. त्यालाच काय म्हणायचं, ड्राय करोजन. द डायरेक्ट केमिकल अटॅक ऑन मेटल्स
बाय द ॲटमॉस्फेरिक गॅसेस प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. त्या एन्व्हायरमेंटमध्ये जे गॅसेस प्रेझेंट असणार आहेत त्यांचा जो त्या मेटलवर अटॅक होतो त्या अटॅकलाच काय म्हटले त्यांनी? ड्राय करोजन. ड्राय करोजन और केमिकल करोजन इज द केमिकल रिॲक्शन on the surface of metal with the atmospheric gases such as halogen, oxygen, hydrogen sulfide, sulfur dioxide, nitrogen or anhydrous inorganic liquid. ड्राय करोजन और केमिकल करोजन इज द केमिकल रिॲक्शन. ही काय आहे? तर केमिकल रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन कुठं होते बघा? ऑन द सर्फेस ऑफ द मेटल, म्हणजे सरफेसच्या पृष्ठभागावर, मेटलच्या पृष्ठभागावर, सरफेस ऑफ द मेटल विथ द ॲटमॉस्फेरिक गॅसेस सच ॲज हॅलोजन, ऑक्सिजन. आता वातावरणात कोणते कोणते गॅसेस असतात बघा? हॅलोजन, ऑक्सिजन. हॅलोजन म्हटल्यावर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे गॅसेस येतात. ऑक्सिजन, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, SO2, नायट्रोजन और अनहायड्रस इनऑर्गॅनिक लिक्विड. म्हणजे हे जे वातावरणातले गॅस आहेत त्यांचा मेटलच्या सरफेसवर काय होतो? तर केमिकल अटॅक होतो. मग केमिकल अटॅक झाल्यावर त्यांच्यात काय होते? रिॲक्शन होते, आणि जी रिॲक्शन होते ते मेटलच्या सरफेसवर होते. दिस टाइप ऑफ करोजन इज मोस्टली ऑब्झर्व इन द अब्सेन्स ऑफ ॲन ॲक्वियस कंडक्टिंग मीडियम. म्हणजे ड्राय करोजन तुम्हाला कशामध्ये बघायला भेटतं बघा? मोस्टली ऑब्झर्व इन द अब्सेन्स ऑफ ॲन ॲक्वियस कंडक्टिंग मीडियम. म्हणजे ॲक्वियस कंडक्टिंग मीडियमच्या अब्सेन्समध्ये हे करोजन तुम्हाला बघायला भेटतं. देअरफॉर कॉल्ड ॲज अ ड्राय करोजन. म्हणजे त्याला कोणत्याही लिक्विड मीडियमची गरज लागत नाही. स्केलिंग अँड टर्निशिंग ऑफ मेटल आर टू मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड टर्म्स फॉर ड्राय करोजन. स्केलिंग अँड टर्निशिंग ह्या दोन नवीन टर्म्स आहेत ज्या ड्राय करोजनसाठी वापरल्या जातात. ऑक्सिडेशन ऑफ मेटल अँड अलॉयज बाय द ऑक्सिजन प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. कुणाचं ऑक्सिडेशन? तर मेटल आणि अलॉयचं ऑक्सिडेशन कुणाकडून होतं? बाय द ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन काय करतो? मेटल आणि अलॉयचं ऑक्सिडेशन करतो. प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणात जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे तो काय करतो? मेटल आणि अलॉयचं काय करतो? ऑक्सिडेशन करतो. इज द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ ड्राय करोजन. म्हणजे ड्राय करोजन व्हायला तुम्हाला कोणतंही लिक्विड मटेरियल वापरायला लागत नाही किंवा कोणतंही सॉलिड मटेरियल मेटलच्या जवळ आणायला लागत नाही. तर ते काय होतं? ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत तेच काय करतात? ते मेटल बरोबर केमिकली इंटरॅक्ट करतात. त्यामुळे काय होतं? करोजन होतं, आणि त्या करोजनलाच काय म्हणले? ड्राय करोजन. ऑक्सिडेशन ऑफ मेटल अँड अलॉयज बाय द ऑक्सिजन प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर इज द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ ड्राय करोजन. ड्राय करोजनचं एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलंय? ऑक्सिडेशन ऑफ मेटल अँड अलॉयज बाय द ऑक्सिजन प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. द एक्सटेंट ऑफ ड्राय करोजन डिपेंड्स ऑन द फॉलोइंग टू फॅक्टर. एक्सटेंट ड्राय करोजनचा कशावर डिपेंड आहे? बघूया. केमिकल अफिनिटी बिटवीन द मेटल अँड गॅस. मेटल आणि गॅसमधली काय? केमिकल अफिनिटी. नेचर ऑफ द प्रोडक्ट ऑफ करोजन. करोजनच्या नेचर ऑफ प्रोडक्टवर. वेन अ मेटल इज एक्सपोज टू ॲन ॲटमॉस्फेरिक गॅसेस. बघा, मेटल ज्यावेळी ॲटमॉस्फेरिक गॅसेसला एक्सपोज केला जातो त्यावेळी काय होतं? द मॉलिक्युल्स ऑफ गॅस ॲड्सॉप ओव्हर द सरफेस ऑफ द मेटल. ज्यावेळी मेटल ॲटमॉस्फेरिक गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी काय होतं? मॉलिक्युल्स ऑफ गॅस ॲड्सॉप ओव्हर द सरफेस ऑफ मेटल. मेटलच्या सरफेसवर काय होतो? हे गॅस मॉलिक्युल काय होतात? ॲडसॉर्ब होतात. म्हणजे ते मेटलच्या सरफेसवर काय होतात? जमा होतात. आफ्टर ॲडसॉर्प्शन ऑफ गॅस. गॅसचं ॲडसॉर्प्शन झाल्यानंतर काय होते बघा?